चला आज बनवूया वाफेवरती एकदम तांदळाचे खुसखुशीत असे पापड। तर याला अजिबात झटपट काही मेहनत न लावता एकदम झटपट तुम्हाला मी रेसिपी सांगते। तर चला त्यासाठी सर्वात पहिला आपण एकदम साधी सोपी रेसिपी सर्वात पहिलं एक वाटी घेतली, त्याच्यामध्ये 1 वाटी बारीक आपले तांदळाचं पीठ घेतलं जे नॉर्मली आपण दळून आणतो भाकरीसाठी। त्यात 1 मिरची अशी लालवाली बघा बारीक करून अशी मी हातानेच अशी थोडीशी बारीक करून टाकली। थोडी कोथिंबीर टाकायची चवीप्रमाणे, याच्यात मीठ टाकले मी आणि आता थोडं थोडं याच्यात मिक्स करून घेऊ व्यवस्थित। थोडं थोडं पाणी टाकायचं आहे। तर मी तुम्हाला लास्टला सांगते याला पूर्ण पाणी किती लागले मला ते। तर थोडं थोडं टाकायचं, तांदळाच्या पिठाला थोडंसं पाणी जास्त लागेल कारण आपल्याला हे घट्ट नाही ठेवायचं आणि एकदम पातळ पण नाही करायचं। हे बघा 1 पूर्ण ग्लास पाणी लागलं, 1 वाटीला पूर्ण 1 ग्लास पाणी मी ते टाकले आणि एवढंच पातळ पाहिजे, अजून जास्त पातळ नाही करायचं आपल्याला। तर हे साईडला ठेवूया आपण। तर इकडे मी एक टोप घेतलाय बघा, त्यात 1 लिटर पाणी टाकलंय आणि गॅस फास्ट ठेवलाय। पाणी एकदम उकळलं ना त्यानंतरच या कपड्यावर आपल्याला पापड असा मस्त फैलून घ्यायचा। याचा लॉंग व्हिडिओ मी टाकणार आहे, तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी जरा झटपट सांगितली रेसिपी, लॉंग व्हिडिओमध्ये सविस्तर सांगते। थोडे मोठाले केलेत जेणेकरून आपल्याला फटाफट होतील, जास्त नाही आपलं बारीक 1 वाटीचे असेल, पण मोठे मोठे जरा मी पटकन होतील म्हणून 1 मिनिटभर पण नाही लागत याला, अर्धा मिनिटच ठेवायचं आपल्याला। गॅस फास्ट असला की लगेच वाफ होते, पातळ पातळ करायचे म्हणजे वाळतात पण पटकन। तर हे सहज निघतात बघा, काहीतरी धारदार अशी उलथाणी घ्यायचे म्हणजे कसं पटकन आपल्याला उलथायला येतात। तर साईडने असं बघा फिरून घ्यायचं, फटाफट फटाफट होतात, जास्त मला वेळ नाही लागला आणि एकदम खुसखुशीत असे आपले हे पापड तयार झालते। तुम्ही एक वेळा नक्की करून बघा, कुठलंही तामझाम न करता आणि झटपट असे। तर अशा पद्धतीने काढून घ्यायचे। त्यानंतर याला मी पंख्याखाली कपड्यावर टाकलं होतं सुकायला। तर अशा पद्धतीने पूर्ण झटपट मी पूर्ण पापड बनवून घेते। गॅसची फ्लेम ह्या कपड्यातून वाफ आल्या पाहिजे त्यामुळे फास्ट ठेवायची आणि अर्धा मिनिटच ठेवायचं, लगेच तो हा पापड तयार होतो आपला। तर त्यानंतर बघा आपले पापड 8 ते 9 झाले होते। तर मी कपडे पंख्याखाली ठेवले, ते 1 दिवस पंख्याखाली वाळवा, त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकदम कडक असे उन्हात वाळवा म्हणजे एकदम मस्त असे आपले पापड तयार होतात। तर पापड आपले मी 1 दिवस पंख्याखाली 1 दिवस उन्हात वाळवले, मस्त कुरकुरीत असे तयार हे झाले। आता मी तुम्हाला हात तळून पण दाखवते किती मोठा होतोय तो पण बघा तुम्ही। आणि ह्याच्यात आपण काहीच टाकलं नाही, पापड खारसुद्धा टाकलेलं नाही आहे। तर इथे बघा आता तेल गरम करून घेतले, तेल व्यवस्थित कडक गरम करायचं आहे। तर तुम्ही बघा पापड आपला किती साईज काय होती आणि तुम्ही स्वतः बघू शकता की किती मोठा झाला आहे। जास्त मेहनत पण नाही लागत आहे आणि तोडून पण दाखवणार आहे तुम्हाला किती खुसखुशीत झाला आहे तो। हे बघा किती मोठा साईज तयार झाली। तर मी तुम्हाला आता हा पापड तोडून दाखवते बघा, एकदम खुसखुशीत झाला आहे। ते बघा अजिबात कडक नाही, ते बघा तुम्हीच बघू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा। धन्यवाद।